चालून चालून कसं वजन कमी होऊ शकतं? तर मंडळी फक्त चालून चालूनच मी माझं वजन कमी केलेलं आहे. आजपर्यंत तुम्हाला एवढा मी वेट लॉस करून दाखवलेला आहे. जवळ-जवळ 16 किलो मी वेट लॉस तुमच्या समोर केलेला आहे. त्याआधीही मी खूप वेट लॉस केलेला आहे. तुमच्या समोर जेव्हा मी स्क्रीनवर आले तेव्हापासून मी 16 किलो वेट लॉस केला. तुम्हाला जर विश्वास पटत नसेल तर माय फर्स्ट व्लॉग म्हणून तुम्ही जाऊन बघू शकता, की मी केवढी होती, माझी तब्येत कशी होती. नंतर माझं शरीर कसं बारीक होत गेलं किंवा कसं हेल्दी होत गेलं, हे मी तुम्हाला तिथल्या जुन्या व्हिडिओत जाऊन कळेल, की माझी तब्येत किती होती. आता चालून-चालून नक्की वजन कसं कमी होतं? तू कुठं चालतेस? किती किलोमीटर चालतेस? शिवाय कोणतं ॲप्लिकेशन वापरतेस? किती चालल्यानंतर महिन्याला किती वजन कमी होतं? हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी नमस्कार मंडळी. मी भाग्यश्री स्वागत करते तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर मॉम्स किचन जॉयवर. जर तुम्ही नवीन असाल तर हा व्हिडिओ पूर्ण ऐका. पूर्ण व्हिडिओ ऐकल्यावर जर तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक गोडशी कमेंट करा. आणि ज्यांना YouTube चॅनल ओपन करायचं आहे, म्हणजे YouTube चॅनल ओपन करायचं आहे टेक्निकल रिलेटेड कोणत्या गोष्टी, कारण तुम्ही कमेंट करता त्या रिलेटेड जर तुम्हाला माहिती हवी असेल तर या चॅनल बरोबर कोलॅबोरेट केलेला असतो. चॅनल क्लिक केल्यानंतर तो दिसतो, तिथं जाऊन सबस्क्राईब करा आणि तिकडचे व्हिडिओ बघा. तुम्हाला टेक्निकल माहिती मिळून जाईल. पण ज्यांना असं काही टेक्निकल माहिती नाही पाहिजे किंवा चॅनल वगैरे ओपन करायचं नाहीये, त्यांनी अजिबात सबस्क्राईब करू नका. का ते सांगते, कारण आपल्याला जेन्युइन सबस्क्रायबर पाहिजेत. ज्याला जशी गरज आहे तसं त्यानं हे करायचं. मला सपोर्ट म्हणून तुम्ही अजिबात सबस्क्राईब करू नका. ज्याला YouTube चॅनल वगैरे खोलायचं त्यांनी सबस्क्राईब करा. असं काही नाही, सगळ्यांनी करावं असं. ज्याला फक्त गरज आहे नवीन गोष्टींची माहिती मराठीमधून मधून ऐकण्याची. कारण तुम्ही म्हणता की मराठीमधून सांगा. मी मराठीच आहे, महाराष्ट्रातलीच आहे. त्यामुळे सगळी माहिती आपली मराठीमधून असते. ना इंग्लिश ना हिंदी. माझ्या आपल्या मातृभाषेत मराठीमध्येच असते. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला तुम्हाला असं वाटत असेल की तुला एवढा चालायला वेळ कसा मिळतो? मी तुम्हाला एक गोष्ट सांगू, 9 तासाची ऑफिसची ड्युटी. 1 महिना झाला मी जॉब सोडलाय, पण मी 10 वर्ष जॉब केलेला आहे. 9 9.5 वर्ष मी जॉब केलेला आहे. 9 तासाचं ऑफिस, सकाळचं अर्धवट झोपायचं 2 तास, सकाळी उठून मिस्टरांचा टिफिन, पोरीचा टिफिन, शाळेत वगैरे पाठवायचं, घरातलं सगळं कामं आवरायची आणि मग थोडंसं झोपायचं. हे असल्या सिच्युएशनमधून मी माझं वजन कमी केलं. याच्यातून मी म्हणजे स्वतःला चालण्यासाठी वेळ काढत होते. तुम्हालाही वेळ वाटत असेल, की मला वेळ मिळत नाही, मला वेळ मिळत नाही. आणि सगळ्यात बेस्ट मला चालणं का वाटतं. तुम्ही मला म्हणता, की ताई एक्सरसाइज, योगा केला तर चालेल का? काही प्रॉब्लेम नाही. ज्याला टायमिंग असतो ना, कारण कसं आहे योगा एक्सरसाइजला नॉर्मली अर्धा, पाऊण तास, 1 तास लोकं करतात. चालायला थोडासा वेळ लागतो. किती ते पण सांगते. पण चालण्यानं असा फायदा होतो, चालण्यानं शांत झोप लागते. ज्याला स्ट्रेस, ज्याला ताणतणाव, एखाद्या छोट्या-छोट्या गोष्टीवरनं स्ट्रेस घेण्याची सवय आहे ना, त्यानं तर चालायला नक्की सुरुवात करा. चालण्यानं कसं होतं, व्यायाम आपण बंद दरवाजामध्ये करतो, बरोबर आहे का? आपला जो सुंबरलेलं आमच्याकडे म्हणतात सुंबरली म्हणजे असं घरात बसून-बसून असं होतं ना माणूस असं वेगळंच होतं कसं तरी, तशी मी पहिली झालेली. जेवढं आपण बाहेर फिरू ना, तेवढी आपल्याला ओरिजिनल जी नॅचरल हवा आहे. घरात म्हणजे कसं आपण फॅनची हवा घेतो. अ, म्हणजे आपल्याला नॅचरल हवा, आपल्याला ऊन लागत नाही, आपल्याला काही म्हणजे आपल्याला नॅचरल गोष्टी माहीतच नाहीयेत. जे काही आहे ते घरात. म्हणून मी चालणं प्रेफर करते. मला चाललं म्हणजे 4 गोष्टी दिसतात, 4 गोष्टी समजतात. मी 6 वर्ष घरातच होते. इतकी बांधलेली होती ना, कसं लहान मूल मला ऑफिसमुळं बाहेर नाईट शिफ्ट दिवसाची मी झोपायचे. त्यामुळं मी बाहेर पडत नव्हते. त्याच्यामधून माझं अजून डबल वजन वाढत गेलं. पण 6 वर्षातलं मी 3 वर्षानंतर, माझी मुलगी 3 वर्षाची झाल्यानंतर वेट लॉस करायला सुरुवात केली. फीडिंग बंद झाल्यानंतर. फीडिंग चालू असताना मी वेट लॉस करत नव्हते आणि मला तेवढा वेळही नव्हता. त्यामुळे तुम्हाला जरी वेळ नसेल ना, तर तुम्ही चालण्यासाठी ज्याला व्यायामानं थकवा येतो, इथं दुखतंय, तिथं दुखतंय, आपण 2 दिवसांनी व्यायाम बंद करून टाकतो, अशांनी. ज्याला अगदी कंटिन्यू सवय आहे ना, त्यानं खरं व्यायाम करावं, तर काही प्रॉब्लेम नाही. पण मी माझं तुम्हाला सांगते, तर मी चालून वेट लॉस कसा केला. आता तुम्हाला प्रश्न पडत असेल, की मी वेट लॉस आणि तुम्हाला स्क्रीनवर ना मी जे ॲप्लिकेशन वापरते ना, ते तुम्हाला दाखवते. कोणत्या ॲप्लिकेशनवर मी म्हणजे नाही का चाललेल्या स्टेप्स काउंट करते. आता किती किलोमीटर मी चालते? मी 7 ते 8 किलोमीटर चालते. तुम्हाला हे ऐकून असं खूप मोठं वाटत असेल, 7 ते 8 किलोमीटर. पण किती वेळ लागतो सांगू तुम्हाला? जवळ-जवळ फक्त पावणे 2 तास लागतात. मी तुम्हाला लाईव्ह चालून पण दाखवलेलं आहे. तुम्ही बघू शकता 10,000 पावले मी कशी चालली. आता किती चालते? 10,000 ते 12,000 पावले चालते मी. 10,000च्या आत चालत नाही कधी हां. कधीच 10,000च्या आत चालत नाही. चालली तर मग 10,000 चालते. नाही चालली तर मग मी काहीच चालत नाही. संडेला काहीच चालत नाही. पण चालायला सुरुवात केली ना,
मी 5,000 सकाळी, 5,000 संध्याकाळी, किंवा जर मला वेळ भेटला तर मी ॲट अ टाईम पण 10,000 पावले कंप्लीट करून टाकते. मी जेव्हा ऑफिसला होते तेव्हा 10,000 कंप्लीट केल्याशिवाय मी घरात जात नव्हते. नाईट शिफ्ट असायची त्यामुळे दिवसाचं भेटायचं चालेल. 7 ते 8 किलोमीटर भरतात आणि पावणे 2 तास लागतात. आता किती कॅलरीज जळतात माहितीये का तुम्हाला? 400 ते 450 कॅलरीज जळतात. तुम्हाला माहितीये का 1 किलोच्या फॅटमध्ये 7,700 कॅलरीज असतात. सॉरी 7,000 कॅलरीज असतात. समथिंग 700 का 7,000 कॅलरीज 7,000च असतात. आता तुम्ही एकदा चेक करू शकता आणि कमेंट करू शकता मी बरोबर सांगितले का? पण 7,000 कॅलरीज असतात नॉर्मली. आता जर आपण रोज 450 कॅलरीज जाळल्या, 30 दिवस जर जाळल्या तर 4 त्रिक 12 आणि वरचे 50-50 जर धरले तर 1,500 होतात. म्हणजे जवळजवळ आपण 13,000 कॅलरीज महिन्यामध्ये जाळतो. काही नाही, फक्त पावणे 2 तास चालायचं. बरोबर? ज्याला गुडघ्याचा त्रास आहे, काही स्पेशल कंडिशन आहे, चालायला डॉक्टरांनी सांगितलेलं नाही. खूप जणांना डॉक्टर चालायला सांगतात. तुम्हाला पण माहिती आहे. चाला, आजी चाला, काकू चाला, चाला म्हणतात. बरोबर आहे की नाही? आता मला सायटिका झालेलं मला पण सांगितलेलं, "तू ॲक्टिव्ह राहा म्हणजे तुझी कंबर दुखायची नाही." आता दुसरी गोष्ट म्हणजे हां, मी म्हणते चालाय फक्त पावणे 2 तास चालायचं आणि 12,000 कॅलरीज झाल्या. 12,000 कॅलरीज झाल्या म्हणजे जवळ-जवळ 7 दुणे 14 बरोबर? 2 किलो वजन असंच कमी होतं आपलं. असंच काही न करताच. आता असं नाही की मी 10,000 पावले पावणे 2 तास घालवले, चालून आले आणि आल्यानंतर मस्तपैकी साखरेचं काहीतरी मिठाई वगैरे करून खातीये. मग काय उपयोग आहे? चालून काय तेवढ्या जेवढ्या जाळल्या, तेवढ्या परत पोटात गेल्या. बरोबर आहे का आपल्या? तसं नाही करायचं. आहार सुद्धा मॅटर करतो. असं नाही की कायमचंच आपल्याला साखर वगैरे सोडायची किंवा कायमचंच नाही. पण साखर अशी काय आपल्याला एवढं आता तुम्हाला वाटत असेल की तुला का क्रेव्हिंग होतच नाहीत का? तू साखर खात नाही का? मी खाते. माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी जेन्युइन दाखवते. नाही ना मला वाटलं, मला इच्छा झाली की मी खाते. बरोबर आहे? पण असं नाही की मग मी रोजच साखर खाते. आपला फोकस काय आहे? वजन कमी करण्याकडे आहे ना, मग नाही खायची ना साखर. थोडासा कंट्रोल स्वतःवर ठेवायचा. 2 टायमिंगला असली सवय आपल्याला सपोज चहा पिण्याची. मी माझं स्वतः सांगते. मला चहा पिण्याची 2 टायमिंगची सवय होती. 2 टायमिंगची होती ती मी 1 टाईम केली. 1 टाईमवरनं अर्ध्या-अर्ध्या कपावर आली. अर्ध्या कपावरनं मी सोडला. पण मलाही असं खूप पाऊस पडला, थंडी वाजून आली, मला ताप आला असेल, माझा घसा बसला असेल, मला अ, बरं वाटत नसेल, तर मी चहा पिते. आणि ती आपली लहानपणापासूनच तशी सवय आहे. पण असं नाही की ती रोजच मी अनफॉलो करते म्हणजे 2 तास चालायचं आणि इकडे येऊन घालवायचं असं नाही. चालण्याबरोबर योग्य आहार सुद्धा खूप गरजेचा आहे. प्रत्येक ताटामध्ये प्रोटीन आपल्या असलं पाहिजे. प्रोटीन म्हणजे काय हो? खूप म्हणजे त्या प्रोटीन मला हा शब्दच बोलू वाटत नाहीये आजकाल. कारण खूप त्याच्यावर ना इश्यू केला जातो. मग कसं होतं माहितीये का? जे मिडल क्लास आता आपल्यासारखी जी लोकं असतात ना, जी आपली साधी लोकं म्हणजे आता मी पण साधीच आहे बरं का. म्हणजे माझा जन्म साध्याच ठिकाणी खेडेगावातून मी आलेली आहे. आपल्याला लहानपणापासून सांगा, म्हणजे मी तर माझ्या ह्याच्यात मी हॉस्टेलला गेल्यानंतर पनीर खाल्लं. नाहीतर आपल्याकडे गावाला पहिलं पनीर मिळायचं ना. मग पहिलं प्रोटीनसाठी काय खायचे? जे प्युअर व्हेज वाले लोक असतात, जे अंडी मटण खात नाहीत. मग ते काय खायचे सांगा बरं प्रोटीनसाठी? आपण शोधलं ना तर सगळं सापडतं. पहिलं जे ताटामध्ये अन्न आले ना, त्याच्यावर प्रेम करायला शिका. तुम्ही त्याच्यावर प्रेम कराल ना, तर ते तुमच्यावर चांगला पॉझिटिव्ह रिॲक्शन देईल. आणि ते जर तुम्ही शिव्या देत, काहीतरी म्हणत, "हे कशाला दिलं, ते कशाला दिलं, असलंच केलंय, तसलंच केलंय, हीच का भाजी केली, तीच का भाजी केली," असं जर करत राहाल ना, तर मग ते आपल्या शरीराला काही फायदा देत नाही. त्याचं विष तयार होतं. खरं विष तयार होतं. तुम्ही जर एखादी गोष्ट प्रेमाने खाल्ली ना, बघा प्रेमाने खाल्लं तर अमृत आहे, रागाने खाल्लं तरी विष आहे. ह्याच्यावर तुम्ही कमेंट करून सांगा, मी बरोबर बोलते की नाही? समोर आलेल्या ताटाला कधीच मला हे नको ते आपल्याला खायचं नाहीये ना, नका खाऊ. पण त्या अन्नाला अजिबात नावं ठेवायची नाही. बरोबर आहे का? त्याच्यामुळे तर आपलं पोट भरतंय. त्याच्यामुळे तर आपण आज आहे. पाऊस पडला नाही, इतक्या दिवस माणसांच्या पेरण्या झाल्या नाहीत. भाजीपाला जर विकायलाच आला नाही बाजारात, शेतकऱ्यानं जर पिकवलंच नाही, तर मग काय खाणार? बरोबर आहे का? किती कोंबड्या कापणार? किती कुठून आणणार प्रोटीन आणि हे आणि हे सांगा. असं असतं. त्यामुळे सगळ्या गोष्टींची गरज असते भाजीपाल्याची, सगळ्याची. प्रोटीन म्हणजे सारखं हेच खाल्लं पाहिजे, तेच खाल्लं पाहिजे असं नाही. सगळ्या डाळींमध्ये, कडधान्यांमध्ये नॉनव्हेज खाणाऱ्यांना नॉनव्हेज असं नाही की नॉनव्हेज खायचं नाही. मी पण नॉनव्हेज खाते हां. तुम्हाला सांगते मी नॉनव्हेज खाते. फक्त मी व्हिडिओमध्ये दाखवत नाही. का दाखवत नाही त्याचं रिझन तुम्हाला माहिती आहे. माहीत नसेल तर कमेंट करा. फक्त रिझन माहीत नाही म्हणून. बाकीचं काही कमेंट करू नका. तर व्हिडिओ कसा वाटला
हे कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला चालायला जायचं असेल तर कमेंट करा, की आजपासून ताई मी चालायला जाणार आहे. म्हणजे मला पण तुमचे रिस्पॉन्स कळाले ना, मला पण छान वाटतं. आणि स्क्रीनवर ज्यांच्या कमेंट असतात ना, त्यांना पण काँग्रॅच्युलेशन्स करायला तुम्ही शिका. म्हणजे त्यांना सुद्धा मोटिव्हेशन मिळतं आणि त्यांना जेव्हा मोटिव्हेशन मिळतं ना, तेव्हा तुम्हाला म्हणजे त्यांना पण छान वाटतं आणि तुम्हाला पण त्याच्यातून काहीतरी घेण्यासारखं असतं, की बाबा तिचं कमी झालंय, त्याचं कमी झालंय, त्या दादाचं, ताईचं, आपल्याकडे सगळ्या ताईच आहेत. तर माझंही कमी होईल. बरोबर आहे की नाही? दुसऱ्याला तुम्ही चांगलं बोलायला शिका म्हणजे तुमचं चांगलं होईल. बरोबर आहे? बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.